तो चॅप्टर नंबर 22 सायंटिफिक एक्सप्लेनेशन, ज्याच्यामध्ये मागील 2 लेक्चरमध्ये आपण पॉईंट नंबर 5 पर्यंत कव्हर केलेलं होतं. आज आपण फक्त बघायचं आहे लिमिट्स ऑफ एक्सप्लेनेशन. आता लिमिट्स ऑफ एक्सप्लेनेशन पूर्वी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळी आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो सायन्सच्या दृष्टीने, त्याच्या वेळी आपण काय करत असतो, तर सायन्सचा जो काही रूल आहे आणि ती जी काही घटना आहे याच्यातलं एक रिलेशन सांगत असतो. म्हणजे बघा, एखादी वस्तू हातातून सोडल्यानंतर ती जमिनीवर पडते, मग ती खालीच का पडते, तर याचं कारण आहे न्यूटनने लावलेला शोध ग्रॅव्हिटीचा. म्हणजे इकडे आपण काय करतोय, न्यूटनने जे काही सांगितलंय की कोणती वस्तू खालीच जाईल, आणि माझ्या बाबतीत जे घडलं की मी हातातून सोडलेली गोष्ट खालीच पडली, या गोष्टीमधील एक साम्य दाखवून देत असतो, एक सिमिलॅरिटी दाखवून देत असतो. आणि सिमिलॅरिटी आहे म्हणून ती गोष्ट एक्सप्लेन करता येईल. किंवा विचार करा, एखादा चेंडू असेल, क्रिकेटमधील बॉल असेल, जो मी हवेत फेकला असेल, तर तो किती वेळ हवेत राहील याचा जर मला शोध लावायचा असेल, तर मी काय करणार आहे, फ्रीली फॉलिंग बॉडीज हे त्याचं जे काही प्रिन्सिपल असेल, म्हणजे गॅलिलिओने जे काही प्रिन्सिपल सांगितले, जो काही लॉ सांगितलाय, त्याद्वारे ही गोष्ट मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. पण आता हवेत फेकलेला जो काही क्रिकेट चेंडू आहे, तो मी गॅलिलिओचे जो काही रूल असेल फ्रीली फॉलिंग बॉडीज याचा वापर करून एक्सप्लेन करू शकतो. त्याचं कारण काय, त्याने जे काही त्या रूल मध्ये सांगितलंय एखाद्या पडणाऱ्या वस्तूच्या संदर्भात, आणि जे मी आता चेंडू फेकल्यानंतर होणार आहे त्याच्यामध्ये एक साम्य आहे. हे सांगायचं कारण काय, प्रत्येक वेळी एखादी गोष्ट ज्यावेळी सायन्स एक्सप्लेन करत असतं, त्यावेळी सायन्स काय करतंय, एखादी एक्झिस्टिंग गोष्ट असेल किंवा एक्झिस्टिंग रूल असेल त्याच्यात आणि आपल्या घडलेल्या घटनेत सिमिलॅरिटीज पॉईंट आउट करायचा प्रयत्न करतं. चेंडू खालीच का येणार आहे, तर याचं कारण आहे ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, ग्रॅव्हिटी प्रत्येक गोष्ट स्वतःकडे खेचणार आहे, हे ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे. मी चेंडू वर टाकल्यानंतर तो खालीच येणार आहे, याचं कारण काय, ग्रॅव्हिटी आहे, कारण ग्रॅव्हिटी त्या चेंडूला खाली खेचणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी प्रत्येक घटना सायन्स ज्यावेळी एक्सप्लेन करणार आहे, त्यावेळी ती एक्झिस्टिंग रूल आणि ती घटना याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज असणार आहे, त्या सांगायचा प्रयत्न करणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर अशा प्रकारची सिमिलॅरिटीज नसतील तर ती गोष्ट एक्सप्लेन करता येत नाही. म्हणजे विचार करा, एखादी गोष्ट आपण हवेत फेकली पण ती खाली आलीच नाही. आता हे तर ग्रॅव्हिटीच्या रूल्सच्या अगेन्स्ट आहे, बरोबर आहे. इकडे ते ग्रॅव्हिटी सांगून एक्सप्लेन करू शकतात का की ग्रॅव्हिटी आहे म्हणून ती गोष्ट पृथ्वीपासून दूर दूर चालली आहे, सांगू शकत नाहीत. याचा अर्थ काय, जोपर्यंत सायन्स मधील एक्झिस्टिंग रूल्स, मग तो ग्रॅव्हिटीचा असेल, अजून कोणत्याही गोष्टीचा असेल, आणि ती घडलेली घटना यांच्यामध्ये साम्य आहे, तोपर्यंतच तुम्ही ती गोष्ट एक्सप्लेन करू शकता. ज्यावेळी अशा प्रकारची सिमिलॅरिटी सायंटिस्टना मिळणार नाही, त्यावेळी ती गोष्ट एक्सप्लेन करता येणार नाही, नवीन रिसर्च घ्यावा लागेल. आता सायन्सच्या रूलचं एक्झाम्पल घ्या. गॅलिलिओचा जो काही फ्रीली फॉलिंग बॉडीचा जो काही रूल आहे, जो काही लॉ आहे, तो जर एक्सप्लेन करायचा असेल तर त्यासाठी न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटी हा एक्सप्लेन करण्यासाठी वापरण्यात येतो. याचं कारण काय, गॅलिलिओचा जो काही रूल आहे तो आहे नॅरो माइंडेड किंवा नॅरोर ऍप्लिकेशनचा, ऍज कम्पेअर टू न्यूटनचा जो काही रूल आहे तो वायडर ऍप्लिकेशनचा आहे. त्या होतंय काय, गॅलिलिओच्या रूल पेक्षा न्यूटनचा रूल हा मोठा असल्यामुळे न्यूटनचा रूल गॅलिलिओचा जो काही रूल असेल, जो काही लॉ असेल, तो एक्सप्लेन करू शकतो. पण इकडे पण लक्षात घ्या, गॅलिलिओने जे काही सांगितलं त्याच्यात ग्रॅव्हिटी आहे, प्लस न्यूटन जो काही एक्सप्लेन करतोय त्याच्यात ग्रॅव्हिटी आहे, म्हणजेच काय, एक सिमिलॅरिटी आहे, आणि ते साम्याचे रिलेशन इस्टॅब्लिश करायला मदत करतोय. आणि म्हणूनच न्यूटनचा जो काही लॉ असेल तो गॅलिलिओने जे काही सांगितले ते एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. पण लक्षात ठेवा, जर या दोन्ही लॉ मध्ये ग्रॅव्हिटी आहे, त्या प्रकारचं जर कोणत्याही प्रकारची सिमिलॅरिटी नसली असती, कोणत्याही प्रकारचं रिलेशन जर असलं नसतं, तर अशा वेळी एक्सप्लेन करता आले नसते. म्हणजेच काय, सायन्स प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू शकतो. याचं कारण काय, तो जो काही सायन्सचा नियम असेल आणि घडलेली घटना असेल, तो फॅक्ट असेल किंवा तो सायन्सचा लॉ असेल, त्या प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक सिमिलॅरिटीज असते, एक रिलेशन असते, आणि ते रिलेशन जर नसेल तर ती गोष्ट एक्सप्लेन करता येत नाही. आता आपण काय करायचंय, कोणकोणत्या गोष्टी एक्सप्लेन करता येणार नाहीत त्यांची आपण आता लिस्ट बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, सायन्समध्ये ह्या ज्या काही लिमिटेशन आहेत ते युनिव्हर्सल नाहीत. आज एखादी गोष्ट सायन्सला लिमिट करते, उद्या जर नवीन शोध लागला तर अशा वेळी लिमिटेशन ऑटोमॅटिकली एलिमिनेट होईल. पण सध्या कोणत्या गोष्टी या सायंटिफिक एक्सप्लेनेशनला लिमिट करतायत ते बघूया. तर पहिली गोष्ट आहे एक्झिओम्स. इकडे काय म्हटलंय बघा, the axioms of a science fall outside the scope of explanation. The reason for this is that axioms are the assumptions of a system. All the laws in the systems are subjected to axiom. याचा अर्थ लक्षात घ्या, एक्झिओम म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट एक्सप्लेन करायची असेल किंवा सायन्सची सुरुवात झाली असेल त्यापूर्वी काही बेसिक गृहीतकं आहेत. जी काही गृहीतकं आहेत त्यावर आधारित आपलं सायन्स आहे. ज्या गोष्टीवर आधारित सायन्स आहे त्या गोष्टी एक्सप्लेन करायचा कोणीही प्रयत्न करत नाही किंवा कोणीही करू शकत नाही. आणि जर त्या जर बेस असेल ज्याच्यावर आपलं पूर्ण सायन्स आधारित आहे, तेच जर चॅलेंज केलं तर कदाचित पूर्ण सायन्स हे डिस्कार्डेड होऊ शकतं. एक्झाम्पल बघा, झिरो इज नॅचरल नंबर. आजपर्यंत तुम्ही असा कोणी शोध लावायचा प्रयत्न केला बघितलाय का, की शून्याची व्हॅल्यू काय आहे हे शोधायचा कोणी प्रयत्न केलाय का, किंवा झिरो म्हणजे काहीच नाही हे कोणी डिस्प्युटेड ठेवायचा प्रयत्न केलाय का, नाही. कारण याला म्हणायचं एक्झिओम. एखाद्या रिसर्चची सुरुवात झिरो पासून होऊ शकते, पण झिरो म्हणजे काय हा रिसर्च कधीही सांगणार नाही. कारण काय, हे एक अझम्पशन आहे, जे झिरो म्हणजे काहीच नाही ही गोष्ट मान्य करून सायन्स पुढे जात आहे. ते एक्सप्लेन करायचा कोणी प्रयत्न करणार नाही, कारण सायन्स हे या झिरोवरच बेस्ड आहे. अजून एक्झाम्पल बघा, फॉर एव्हरी नॅचरल नंबर एक्स, एक्स इज इक्वल टू एक्स, दॅट इज इक्वॅलिटी इज रिफ्लेक्सिव्ह. याचा अर्थ काय,
2ची व्हॅल्यू काय असेल 2 असेल म्हणजे काय 4 इज इक्वल टू 4, 1 इज इक्वल टू 1, 2 इज इक्वल टू 2 म्हणजे काय प्रत्येक नंबरची व्हॅल्यू केवढी असणार आहे जेवढा तो नंबर आहे. आता ही गोष्ट सुद्धा सायन्स मध्ये एक्झिओम मानली जाते जी कोणी डिस्प्यूट करू शकत नाही कोणी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार नाही. तुम्ही अशा प्रकारचा थेरम बघितलाय का कधी की 4 या अंकाची व्हॅल्यू 4च असेल हे आपण आता सिद्ध करायचा प्रयत्न करूया. अशा प्रकारचा थेरम तुम्हाला मिळणार नाही कारण काय ही गोष्ट सायन्स ऑलरेडी प्रिझ्युम करते की एखाद्या नंबरची व्हॅल्यू त्या नंबर एवढीच असणार आहे. जर मी 5 या अंकाचा विचार केला तर त्याची व्हॅल्यू 5च असेल याला म्हणायचं एक्झिओम. थर्ड एक्झाम्पल बघा फॉर ऑल नॅचरल नंबर एक्स वाय झेड इफ एक्स इज इक्वल टू वाय वाय इज इक्वल टू झेड देन एक्स इज इक्वल टू झेड दॅट इज इक्वेलिटी इज ट्रान्झिटिव्ह. ही गोष्ट आपण बऱ्याचदा किंवा लाखो वेळा वापरलेली आहे की ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन ए इज इक्वल टू सी. अशा प्रकारच्या गोष्टीवर बरेचसे थेरम हे बेस्ड आहेत पण लक्षात ठेवायचंय मुळात एक्स इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू झेड आणि एक्स इज इक्वल टू झेड ही गोष्ट कोणीही इस्टॅब्लिश करायचा किंवा प्रूव्ह करायचा प्रयत्न केला नाही. फक्त काय बघितलं आता एक्स आणि वाय जर जुळत आहेत वाय आणि झेड जर जुळत आहेत तर कॉमन कोणती गोष्ट आहे ती वाय ती काढून टाका एक्स आणि झेड जुळत आहेत. पण मुळात अशा प्रकारचं रिलेशन का आहे ते कोणत्या गोष्टीने सिद्ध होतं हे कोणीही शोधायचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही. याचं कारण काय याला म्हणायचं एक्झिओम. अशा प्रकारच्या गोष्टी जे सायन्स प्रिझ्युम करतं आणि त्या गोष्टी प्रिझ्युम करून त्यावरच पूर्ण जे काही विज्ञान आहे जे काही एक्सप्लेनेशन आहे ते बेस्ट आहे. हे लक्षात ठेवायचं कोणीही कधी स्वतःचा बेसिस ज्यावर मी उभा आहे तो चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय सायन्स बाबतीत फर्स्ट लिमिटेशन आहे एक्झिओम्स म्हणजे अशा प्रकारची गृहीतकं ज्यावर आपलं सायन्स बेस्ड आहे. मग ते गृहीतकं जे बेसिस आहे सायन्सचं ते कधी कुणी चॅलेंज करणार नाही किंवा ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न पण करू शकत नाही कारण काय त्याचं प्रत्येक प्रिन्सिपल हे एक्झिओम वरच बेस्ड असणार आहे. सेकंड आहे फंडामेंटल लॉ. दी फंडामेंटल ऑर प्रायमरी लॉ ऑफ सायन्स कॅनॉट बी एक्सप्लेन. आता याचा अर्थ लक्षात घ्या प्रत्येक वेळी आपण सायन्स मध्ये काय मानतोय ए नावाची गोष्ट किंवा ए नावाचा लॉ जर एक्सप्लेन करायचा असेल तर त्याच्यापेक्षा वायडर ऍप्लिकेशनचा लॉ आपल्याला पाहिजे बरोबर आहे. मग जर आता गॅलिलिओचं एक्झाम्पल घेतलं तर फ्रीली फॉलिंग बॉडी जर एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला त्याही पेक्षा मोठा लॉ पाहिजे. मग आपण काय केलाय न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतला त्याचा वापर केला आणि त्यापेक्षा लहान जो गॅलिलिओचा लॉ होता तो एक्सप्लेन केला. मग प्रश्न आला तर न्यूटनचा लॉ एक्सप्लेन कोण करेल तर न्यूटनचा लॉ जर एक्सप्लेन करायचा असेल तर त्यापेक्षा वायडर ऍप्लिकेशनचा आईन्स्टाईन थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी होती ती घेतली. अशा प्रकारे विचार करा सायन्स मध्ये एकापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा करत करत सर्वात शेवटी एक कायदा हा उरणारच आहे ज्याच्यापेक्षा मोठं काहीच नसेल ज्याला आपण म्हणायचे प्रायमरी लॉ किंवा फंडामेंटल लॉ. मग त्याला एक्सप्लेन कोण करणार हे एक सायन्सच्या बाबतीत लिमिटेशन आहे कारण प्रत्येक वेळी काय एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याची त्याहीपेक्षा मोठी गोष्ट पाहिजे. मग सर्वात मोठी गोष्ट असेल किंवा जो फंडामेंटल बेसिक लॉ असेल त्याला कोणीही एक्सप्लेन करू शकत नाही. लक्षात ठेवा हे सुद्धा एक टेम्पररी लिमिटेशन आहे. जर इन फ्युचर जो काही फंडामेंटल लॉ असेल सगळ्यात मोठा कायदा असेल त्याच्यापेक्षा जर मोठा कायदा कोण डिस्कवर केला तर तो कॅपॅसिटी ठेवेल या फंडामेंटल लॉला एक्सप्लेन करायची. बट ऍज ऑफ नाव जो सर्वात लार्जेस्ट ऍप्लिकेशनचा जो काही सायन्सचा रूल असेल त्याला कोणीही एक्सप्लेन करू शकत नाही कारण काय एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याची त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट त्याच्यापेक्षा मोठा लॉ पाहिजे. फंडामेंटल लॉच्या बाबतीत जर तो लार्जेस्ट असेल त्याच्यापेक्षा मोठं काहीच नसेल तर अशा वेळी त्याला एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी कोणीही ठेवू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ फॅक्ट. It is not possible for science to find out all the circumstances and properties of an individual fact. Therefore, its complete explanation will never be possible. आता याचा एक अर्थ लक्षात ठेवा तुम्ही मूवी मध्ये बऱ्याचदा बघितलं असेल एखादा डिटेक्टिव्ह जातो भिंतीवरच्या खुणा किंवा स्ट्रगल आणि जे काही असेल ते सर्व बघतो आणि डोळे बंद करून इमॅजिन करतोय की हा गुन्हा अशा प्रकारे घडलेला असेल या गुन्हेगारीकडून आलाय एवढी झटापट झाली नंतर हा खून झालाय आणि नंतर गुन्हेगार निघून गेलाय. पण इन रियालिटी अशा प्रकारची गोष्ट शक्य नाही. इच अँड एव्हरी डिटेल कॅनॉट बी एक्सप्लेन. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कधीही सायन्स घडलेली प्रत्येक गोष्टीतील प्रत्येक कणांकण शोधण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा प्रॅक्टिकली आपल्याला एखादी गोष्ट पॉसिबल नाही. त्या लक्षात ठेवायचंय काय प्रत्येक फॅक्टचं प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक कधीही सायन्स एक्सप्लेन करू शकत नाही. ते काहीतरी कॉमन कॅरेक्टरिस्टिक बघतील आणि ते एक्सप्लेन करतील. म्हणजे बघा एखादा जर गुन्हा घडला असेल मर्डरचा तर तो व्यक्ती तिकडे आलेला का त्यानेच त्या व्यक्तीला मारलंय का आणि मारण्याचा हेतू काय उद्देश काय एवढेच पॉईंट कोर्ट समोर बघितले असतील आणि त्यावरून तो गोष्ट व्यक्ती जो असेल आरोपी जो असेल दोषी आहे किंवा नाही हे बघितलं जाईल. नक्की तो कशाने आला असेल त्याने काय वापरलं असेल ते आजूबाजूला काय होतं रक्ताचा थेंब पडला का रक्ताचा थेंब कुठे पडला अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी किंवा क्षुल्लक गोष्टी या आपण ऍज इट इज रिपीट करू शकत नाही. एखाद्या माणसाला दुसऱ्याला स्टॅप केलं निघून गेला पण त्यावेळी ज्या काही बारीक सारीक गोष्टी घडल्या ती प्रत्येक गोष्ट सायन्स होते का कोणी असते रिपीट करू शकत नाही. मग काय करणार येतं त्यातील काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या कोण आला कोणी स्टॅप केलं का स्टॅप केलं आणि कन्व्हिक्शन आपण प्रूव्ह करायचंय एवढीच गोष्ट करता येते. मग सायन्स पण तेच करतंय जे काही महत्वाचं आहे जे काही शोधता येईल तेवढ्याच गोष्टी सायन्स एक्सप्लेन करतं. इच अँड एव्हरी फॅक्ट असेल इच अँड एव्हरी कॅरेक्टरिस्टिक असेल त्या फॅक्टच्या संदर्भात ते सायन्स कधीही रिप्लिकेट करू शकत नाही त्यामुळे ते एक्सप्लेन करू शकत नाही. कारण प्रत्येक घटनेमध्ये जे काही पैलू असतात ते सगळे पैलू कधीही माणूस फिगर आउट करू शकत नाही कारण प्रॅक्टिकल ती गोष्ट पॉसिबल नाही.
पुढे आहे बेसिक क्वालिटीज ऑफ एक्सपिरियन्स अँड मॅटर. इफ यू लुक एट अवर मेंटल लाईफ वी शॅल फाइंड दॅट बेसिक क्वालिटीज ऑफ अवर एक्सपिरियन्स, example our feelings and sensation, cannot be explained, and if we turn our attention to the material bodies we cannot discover any explanation for such properties as a shape and extension. याचा अर्थ लक्षात घ्या, माणसाला भावना आहेत पण माणसामध्ये त्या भावना का आहेत हे सायन्स आजपर्यंत एक्सप्लेन करू शकलं नाही, इन फ्युचर पण करणार नाही असं ऑथरचं मत आहे. जे एखादा माणूस आवडतो, प्रेम असेल तर आपण केमिकल रिएक्शन सांगू शकतो, पण मुळात तो माणूस का आवडतोय हे सायन्स सांगू शकेल का? किंवा एखाद्या व्यक्ती संदर्भात आपल्याला राग येतोय, चीड येते तर ती काय येते हे तुम्हाला सायन्स सांगू शकेल का? तुमच्या शरीरात कोणती केमिकल रिएक्शन होते त्यावेळी हे कोणी एक्सप्लेन करू शकेल, पण मुळात ती भावना का तयार होते हे सायन्स एक्सप्लेन करू शकत नाही. सेम थिंग अबाउट शेप असेल, माणूस याच आकारात का आहे, वेगळ्या आकारात का नाही, माणसाला अंगठा काय अंगठा का नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा सायन्स आजपर्यंत एक्सप्लेन करू शकला नाही. त्यामुळे याला आपण सायन्सचं एक्सप्लेन लिमिटेशन मानायचं आहे. पुन्हा एकदा मी 4 गोष्टी काय ते सांगतोय. तर आपण पहिला पॉईंट बघितला एक्झिओम. एक्झिओम म्हणजे काय, तर आपले जे काही सायन्स आहे ते काही गृहितकांवर आधारित आहे. काही गोष्टी सायन्स ऑलरेडी प्रिझ्युम करत आहे आणि त्यावरून जे काही सायन्स असेल, जे काही रूल आहेत ते बिल्ड केलेले आहेत. मग ज्या गोष्टीवर हे सायन्स आधारित आहे त्या गोष्टी असेल, ती गृहितकं असेल, त्याला सायन्स कधीही एक्सप्लेन करू शकत नाही. एक्झाम्पल आपण झिरोचं घेतलं, झिरोची व्हॅल्यू काय हे आजपर्यंत कोणीही डिस्प्युटेड ठेवलेली नाहीये, किंवा एखाद्या नंबरची व्हॅल्यू त्याच नंबर एवढी असेल, म्हणजे 2ची व्हॅल्यू 2 असेल, 4ची व्हॅल्यू 4 असेल, अशा प्रकारच्या गोष्टी असतील जे सायन्स अज्युम करतं, इस्टॅब्लिश करायचा कधीही प्रयत्न करत नाही, एक्सप्लेन करायचा कधीही प्रयत्न करत नाही, त्याला आपण एक्झिओम मानतोय. सेकंड पॉईंट आपण बघितला फंडामेंटल लॉ म्हणजे काय, प्रत्येक वेळी एखादा पॉईंट जर एक्सप्लेन करायचा असेल तर त्यापेक्षा मोठा पॉईंट पाहिजे. एखादा जर लॉ असेल सायन्सचा एक्सप्लेन करायचा असेल तर त्यापेक्षा वायडर ऍप्लिकेशनचा लॉ पाहिजे. पण फंडामेंटल लॉ म्हणजे काय, त्याचं वायडेस्ट ऍप्लिकेशन आहे, त्याच्यापेक्षा मोठा कोणताही कायदा नाही. मग अशा प्रकारचा सायन्सचा रूल असेल तर त्याच्यापेक्षा मोठं काहीच नसल्यामुळे त्याला कोणीही एक्सप्लेन करायची कॅपॅसिटी ठेवत नाही. लक्षात ठेवायचंय, हा जो फंडामेंटल लॉ आहे हा टेम्पररी आहे. इन फ्युचर जर त्या फंडामेंटल लॉ पेक्षाही मोठ्या ऍप्लिकेशनचा जर एखादा नवीन नियम जर डिस्कवर झाला असेल तर अशा वेळी हा जो फंडामेंटल लॉ असेल त्याला एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी इन फ्युचर मध्ये जो कोण येणार आहे तो ठेवणार आहे. पुढे होतं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक ऑफ फॅक्ट. इकडे मी काय सांगितलंय, एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेत जे काही घडलेलं आहे ते बारीकांसारीक गोष्ट आपण रेप्लिकेट करू शकत नाही. जशी आहे तशी घडलेली घटना आपण पुन्हा एकदा घडवून आणू शकत नाही. यामुळे लक्षात ठेवायचंय, सायन्स यात जी काही गोष्ट महत्वाची आहे तेवढ्या गोष्टी फक्त एक्सप्लेन करतंय, प्रत्येक कॅरेक्टर एक्सप्लेन करत नाही. आणि लास्ट पॉईंट होता बेसिक क्वालिटीज ऑफ एक्सपिरियन्स अँड मॅटर. म्हणजे एखाद्या माणसाच्या संदर्भात आपल्याला अशी भावना का येते किंवा एखाद्या माणसाच्या संदर्भात तशी भावना का नाही हे सायन्स सांगू शकत नाही. डोक्यामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये काय केमिकल रिएक्शन होते एखाद्या माणसाला बघून त्या संदर्भात एखाद्या भावनेने हे सांगू शकतो, पण आपल्याला का वाटतंय हे सायन्स सांगू शकत नाही. सेम थिंग अबाउट शेप. आपण एखाद्या शेपमध्ये का आहोत आणि का नाही हे पण सायन्स सांगू शकत नाही. शेपचा अर्थ जाड असणे बारीक असणे असा नाही. तुम्हाला अंगठा काय, तुम्हाला 4 बोटं काय, तुमच्या पायांचा वापर काय, मुळात तुमची पायांची डिझाईन तशी का आहे, अशा प्रकारच्या गोष्टी सायन्स आजपर्यंत एक्सप्लेन करू शकला नाही. तर कोणालाही 4 लिमिटेशन संदर्भात शंका असेल तर मेसेज टाका. नाहीतर आपण अजून एक पार्ट कव्हर करणार आहोत याच लेक्चरमध्ये. काही शंका असेल तरी पण सांगा आणि नसेल तरी पण सांगा. मी पुढच्या पार्टकडे जातोय. आता हे बेसिक लिगल कन्सेप्ट. आता ज्या काही बेसिक लिगल कन्सेप्ट आहेत यांच्या संदर्भात तुम्हाला लॉजिक मध्ये फक्त त्यांची ओळख करून द्यायची आहे. याच्यावर कधी 2 मार्क किंवा 3 मार्क साठी जर तुमची रेग्युलर एक्झाम तर शॉर्ट नोट येतात, पण आता रेग्युलर एक्झाम नसल्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला 2 किंवा 3 मार्क साठी या बेसिक कन्सेप्ट विचारले जाऊ शकतात. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला मी जे काही मटेरियल देतोय ते ऍज इट इज लिहिलं तरी सुद्धा चालेल, किंवा स्वतः मटेरियल शोधून जर तुम्ही नमित लॉ सिरीज असेल किंवा अजून काय असेल ते वापरून लिहिणार असाल तरी सुद्धा हरकत नाही. आता आधी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की लेबर लॉ म्हणजे काय, तुम्हाला जे काय वाटते ते सांगा. आता लक्षात घ्या, माझ्याकडे कम्प्लीट 1 आठवडा आहे आणि आपल्याला फक्त 2 ते 3 स्लाइड फक्त कव्हर करायचे आहेत. किंवा आता तुमच्या रिस्पॉन्स आल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. फक्त कोणीही सांगा, अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल, मेसेज करून सांगितलं तरी चालेल, तुमच्या मते लेबर लॉ म्हणजे काय, काय असू शकेल. बिंदास सांगायला सुरुवात करा, कोणाची भीड बाळगायची गरज नाहीये. कारण ना मी तुम्हाला ओरडतोय ना मी तुम्हाला जज करतोय. की आता मीटिंग मध्ये टोटल जर माझे 2 अकाउंट सोडले तर 6 माणसं आहेत आणि 6 माणसं तुमच्या समोर नाहीयेत. तर कोणाची भीड न बाळगता बिंदास सांगा, काय वाटतंय तुम्हाला लेबर लॉ म्हणजे काय असेल, कशा संदर्भात असेल. अनम्यूट करा किंवा मेसेज करा. ओके, कामगार कायदा, ठीक आहे, चांगला प्रयत्न आहे. अजून कोणाला काही सांगायचंय का, लेबर लॉ म्हणजे काय असेल. मी पुढे जातोय. इकडे यांनी बरोबर सांगितलंय, लेबर लॉ म्हणजे कामगार विषयक कायदे. आता याचा बेसिक पर्पज काय तो लक्षात ठेवा. तर मालक आणि कामगार यांच्यामध्ये काही वेळा वाद उद्भवू शकतात. अशा प्रकारचे जर वाद उद्भवले तर अशा इथे वाद सोडवणं असेल, किंवा विचार करा
तुमच्यासाठी इलेक्ट्रिसिटी महत्वाची आहे, बरोबर आहे. मग एखाद्या वेळी समजा इलेक्ट्रिसिटीचा जो कोण ओनर असेल आणि वर्कमॅन असतील, यांच्यामध्ये जर वाद झाला आणि त्यांनी ठरवलं आता आम्ही संपावर जातोय, सर्व देशातली लाईट बंद झाली, चालेल का? किती कारखान्यांचं किती मोठं नुकसान होऊ शकेल. मग अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा अशा प्रकारचे जे काही वाद टाळण्यासाठी किंवा एखादी प्रोसिजर इस्टॅब्लिश करण्यासाठी, जेणेकरून मला संपावर जायचंय ना, मी आधी नोटीस देईन, त्यांना सांगेन, पोलिसांची परवानगी घेईन, त्यानंतर संपावर जाईन. अशा प्रकारची प्रोसिजर इस्टॅब्लिश करून इंडस्ट्रीमध्ये हार्मनी ठेवण्यासाठी काही कायदे इंट्रोड्यूस झालेत. त्यातीलच एक कायदा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, जो तुम्ही थर्ड इयर मध्ये बघणार आहात. त्याच प्रकारे काही कायदे आहेत जे फक्त वर्कमॅनसाठी म्हणजे कामगार संदर्भात आहेत. फॉर एक्झाम्पल वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट म्हणजे काय? विचार करा, एखादा कामगार तुमच्या फॅक्टरीमध्ये काम करतोय आणि काम करताना एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामुळे त्याची शरीराची हानी झाली, तो आता काम करू शकेल किंवा नाही हे पण सांगता येत नाही, किंवा जगेल किंवा नाही हे पण सांगू शकत नाही. मग अशा वेळी त्याच्या ऍक्सिडेंटची जबाबदारी कोणी घ्यायची, त्याला किती भरपाई द्यायची आणि ती कोणास द्यायची, अशा प्रकारचे कामगारांशी निगडीत जे काही कायदे असतील त्यांना आपण म्हणायचे लेबर लॉ. मग याच्यात तुम्हाला दोन बेसिक कन्सेप्ट आहेत, पहिली आहे इंडस्ट्री, दुसरी आहे डिसेबलमेंट. आता इंडस्ट्रीसाठी मी आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट घेतल्याचं कारण लक्षात घ्या, प्रत्येक कायद्यामध्ये सेक्शन 2 हा खूप महत्वाचा असतो. कारण लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा कायदा लेजिस्लेचर इंट्रोड्यूस करतं त्यावेळी तो कायदा कोणाला ऍप्लिकेबल होईल आणि कोणाला नाही हे तुम्हाला सेक्शन 2 सांगतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा इंडस्ट्री संदर्भात समजा हा कायदा आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे इंडस्ट्रीची डेफिनेशन. कारण काय, ज्या ज्या उद्योग असतील, जे जे व्यवसाय असतील, जे इंडस्ट्रीच्या डेफिनेशन मध्ये येणार आहेत, फक्त त्यांनाच इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट ऍप्लिकेबल होईल. जर एखादी गोष्ट, एखादा व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये आला नाही, तर त्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टने जे काही सांगितलं त्यातील कोणतीही गोष्ट ऍप्लिकेबल होणार नाही. पण या दृष्टीने लक्षात घ्या, कोणत्याही कायद्या संदर्भात सेक्शन 2 हा महत्वाचा असतो. आता इकडे यांनी काय सांगितलंय बघा, सेक्शन 2J इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये, इंडस्ट्री मीन्स एनी सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन बाय कोऑपरेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड इट्स वर्कमॅन, whether such workmen are employed by such employer directly or by or through any agency including contractor for the production, supply or distribution of goods or services with a view to satisfy human wants or wishes, not being wants or wishes which are merely spiritual or religious in nature. आता डेफिनेशन तुम्ही जर सहज वाचली तर तुम्हाला काही समजणार नाही. मग आपण काय करायचंय, डेफिनेशन अनालाइज करायची, काही त्याचे बेसिक भाग घ्यायचे. तर पहिला बघा, इंडस्ट्री मीन्स एनी सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन बाय कोऑपरेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड हिज वर्कमॅन. याचा अर्थ काय, एम्प्लॉयर म्हणजे जो माणूस एखाद्या माणसाला अपॉइंट करतोय, मग तो मालक असू शकेल. फॉर एक्झाम्पल, जर टाटा कंपनीमध्ये तुम्ही जर कामाला जात असाल, तर टाटा ही तुमची झाली एम्प्लॉयर आणि त्या कंपनीत जे कोण कामाला जात आहेत त्यांना आपण म्हणायचे वर्कमॅन. इकडे काय म्हटलंय, एनी सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन बाय कोऑपरेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड हिज वर्कमॅन म्हणजे काय, टाटा कंपनी असेल आणि त्यांचे कामगार असेल, यांच्या एकत्रित प्रयत्नातून जे काही काम चालू केलं जातंय किंवा जे काही प्रोडक्शन असेल, जे काही असेल ते काम करतायत, ते काम इंडस्ट्री या दृष्टीने महत्वाचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, whether such workmen are employed by such employer directly or by or through any agency including a contractor. आता याचा अर्थ लक्षात घ्या, काही वेळा टाटा कंपनी असते ही डिरेक्टली रिक्रुटमेंट करेल, पण समजा अचानक टाटा कंपनीचं कुडाळमध्ये काम आलं, आता इंटरव्ह्यू घेऊन अपॉइंट करून त्यांना शक्य नाही, तर अशा वेळी ते काय करणार आहेत, कुडाळमधील एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा एखाद्या एजन्सीला सांगतील की आम्हाला एवढे एवढे लेबर हवे, तुम्ही प्रोव्हाइड करा. अशा वेळी तो जो काही लेबर असेल, जो टाटा कंपनीसाठी काम करतोय, जरी त्या लेबरला डायरेक्टली टाटा कंपनीने अपॉइंट केलं नसेल, त्याला सुद्धा आपण वर्कमॅन मानायचे. आता ते करणार काय ते पुढे दिलंय बघा, फॉर दी प्रोडक्शन, सप्लाय ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. याचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीची निर्मिती करायची असेल किंवा त्या वस्तूची तुम्हाला प्रोव्हाइड करायची असेल किंवा त्या वस्तूचं वितरण करायचं असेल. आता लक्षात घ्या, गुड्स ऑर सर्व्हिसेस म्हणजे काय, इट कॅन बी अ प्रोडक्ट और इट कॅन बी अ सर्व्हिस. तुम्ही जी काही इलेक्ट्रिसिटी वापरता, जी काही तुम्ही इंटरनेट वापरता, याला तुम्ही सर्व्हिसेस मध्ये घेऊ शकता, किंवा पाणी जे काही वापरता, पाणी पट्टी भरते त्या संदर्भात म्हणतोय, त्याला तो सर्व्हिसेस मध्ये घेऊ शकता. तर गुड्स म्हणजे काय, जे काय तुम्ही बाजारातून सामान विकत घेताय त्याला आपण गुड्स मानायचंय. पुढे काय म्हटलंय बघा, विथ द व्ह्यू टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स ऑर विशेस. याचा अर्थ काय, माणसाच्या गरजा भागवण्यासाठी जी काही गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल त्या प्रत्येक गोष्टीला आपण इंडस्ट्रियल प्रोड्यूस मानू शकतो. पुढे काय म्हटलंय, नॉट बिंग वॉन्ट्स ऑर विशेष विच आर मिअरली स्पिरिच्युअल रिलिजियस इन नेचर. याचा अर्थ लक्षात घ्या, जर तुम्ही एखाद्या देवळात गेला, तिकडे तुम्हाला जे काही जेवण वाढण्यात येतं त्याने सुद्धा तुमची ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही तुमच्या गरजा आहेत त्या भागील्या जातात. तरी पण लक्षात ठेवायचे, फॉर एक्झाम्पल शिर्डी असेल किंवा अजून कुठे ठिकाणी लंगर असेल, अशा ठिकाणी जे काही जेवण प्रोड्यूस केलं जातं, जी काही गोष्टी तुम्हाला दिल्या जातात किंवा प्रसादाचे लाडू जर मोफत देण्यात येत असेल, तर अशा गोष्टीला सुद्धा आपण इंडस्ट्री मानायचं नाही. तर पुन्हा एकदा तिकडे होतंय काय, मालक आहे आणि कामगार आहे, मालक आणि कामगार एकत्रित प्रयत्नातून एकतर एखादी गोष्ट प्रोड्यूस करतोय किंवा त्या गोष्टीचं सप्लाय करतोय किंवा त्या गोष्टीचं वितरण करतोय. आणि या वस्तूमध्ये काय काय येऊ शकतं, तर एखादा माल असू शकेल किंवा एखादी सेवा असू शकेल जी माणसाच्या गरजा भागवेल. ज्या ज्यावेळी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट केली जाते त्याला आपण इंडस्ट्री मानायचं आहे. मग आता जनरेशन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल घेतोय.
इलेक्ट्रिसिटी ही एमएसईबी तयार करत नाही, तर ती तयार करते महानजेनको. म्हणजे काय, जे धरणाच्या आधारावर किंवा पवनचक्कीच्या आधारावर किंवा अणुऊर्जेच्या आधारावर इलेक्ट्रिसिटी एक पार्ट जनरेट करतो, ज्याला आपण महाजेनको म्हणतो. त्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी हे एमएससीडीसीएल पर्यंत पोहोचवण्याचं काम एमएससीटीसीएल करतं, ज्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन. ही झाली सेकंड पार्ट. आणि नंतर एमएससीडीसीएल येते, ती इलेक्ट्रिसिटी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करते. अशाच प्रकारे एखादा माल तयार करणारा असेल, तो तुमच्यापर्यंत पोहोचवणारा असेल आणि विकणारा असेल, या तिघांनाही आपण इंडस्ट्री मानायचं आहे. फक्त उद्देश लक्षात ठेवायचा, माणसाच्या गरजा भागवणं हा त्या गोष्टीचा उद्देश असला पाहिजे. फक्त जर एखादी धर्मविषयक असेल, तर तुम्हाला मोफत एखादी गोष्ट देतोय किंवा तुमच्या गरजा भागवतोय, त्याला आपण इंडस्ट्रीमध्ये घ्यायचं नाही. पण जर एखादा प्रॉफिट मिळवण्याच्या दृष्टीने एखादा धर्मग्रंथ, एखादं पुस्तक छापतोय आणि विक्री करतोय, तर तो व्यक्ती किंवा ती वस्तू इंडस्ट्रीमध्ये येणार आहे. आता डेफिनेशन का महत्वाची तर लक्षात घ्या. या ठिकाणी काही बेसिक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. जसं की जर वाद झाला असेल तर कशा प्रकारे मालक कामगारातील वाद सोडवायचा, जर तुम्हाला संपावर जायचं असेल तर मालकाला किती दिवसाची नोटीस द्यायची, कोणत्या इंडस्ट्री आहेत ज्या संपावर जाऊच शकत नाहीत ते सुद्धा दिलेलं आहे. प्लस जर ताळेबंदी करायची असेल किंवा नोकरांमध्ये जर संख्या जर कमी करायची असेल किंवा काही काळासाठी मंदीसाठी जर कारखाना बंद ठेवायचा असेल तर अशा वेळी काय प्रोसिजर फॉलो करायची कामगारांच्या हिताच्या दृष्टीने, अशा प्रकारच्या गोष्टी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट सांगतो. आणि या प्रत्येक गोष्टीचं ऍप्लिकेशन तुमच्या उद्योगाला होण्यासाठी तुम्ही सेक्शन 2J मध्ये जे काही डिफाईन केलेलं आहे त्यामध्ये येणं किंवा इन्क्लुडेड असणं आवश्यक आहे. जर तुम्ही इंडस्ट्रीच्या डेफिनेशन मध्ये आला नाही तर हा कायदा तुम्हाला ऍप्लिकेबल होत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आन्सर लिहिताना फक्त तुम्हाला आता 3 लीगल प्रोव्हिजन आहेत, 3 किंवा 4 आहेत. तर या ठिकाणी जर शक्य असेल स्पेसिफिकली सेक्शन 2J ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट म्हणा, कारण वाचणाऱ्याला एक समाधान मिळेल की तुम्ही स्पेसिफिक लीगल पॉईंट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतायत. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, मी हा पॉईंट दिला म्हणजे ऍज इट इज आला तरच तुम्हाला मार्क मिळतील असं नाही. तुम्ही हा पॉईंट वाचून जे काही समजलंय ते लिहिलं तरी चालेल, फक्त ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असू दे आणि एखाद्या माणसाला समजण्यासारखं असू दे. पुढच्या पॉईंटला तो डिसेबलमेंट. इकडे काय म्हटलंय बघा, when an accident occurs and the workman sustains injury, it results into loss of earning capacity of that workman. Such condition of incapacity of doing work is called as a disablement. If the earning capacity of workman is reduced by the disablement merely in the particular employment in which he was engaged at the time of accident, it is known as partial disablement of temporary nature. On the other hand, if the earning capacity of workman is reduced as a result of disablement in every employment which he was capable of undertaking at the time of accident, it is known as total disablement. याचा अर्थ लक्षात घ्या, कारखान्यामध्ये ज्यावेळी एखादा अपघात होतो त्यावेळी लक्षात घ्या, जो कोण कामगार असेल त्याची जर हानी झाली असेल, हानीचा अर्थ शारीरिक हानी इकडे फक्त लक्षात घ्यायचे, आर्थिक हानी नाही, शारीरिक हानी झाली असेल आणि त्यामुळे जर त्याला अपंगत्व आलं असेल किंवा त्याची काम करण्याची कॅपॅसिटी जर कमी होते तर त्याला डिसेबलमेंट मानायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या कारखान्यामध्ये एक बारीक सारीक किंवा कलाकुसरीचं काम करण्याची एक कामगार आहे, जी काही मशीन होती त्याचं काहीतरी माल फंक्शनिंग झालं आणि त्याचा अंगठा तुटून गेला. आता लक्षात घ्या, अंगठा तुटून गेल्यानंतर तो एखादी गोष्ट जी कलाकुसरीचं काम करत होता त्यासाठी जी काही पेन असेल, जे काही मशीन असेल, ज्या काही ऍक्सेसरीज असतील, किंवा विचार करा जर एखादी टाटाची घड्याळ बनवण्याची फॅक्टरी असेल जिकडे लहान सहान कंपोनंट जोडायचे आहेत, ते खूप बारीक काम आहे, त्याच्यासाठी अंगठ्याची गरज असते आणि या व्यक्तीचा अंगठा त्याच कारखान्यात काम करताना तुटून गेला तर अशा वेळी तो टाटा कंपनीमध्ये घड्याळाचं काम करू शकत नाही. पण लक्षात घ्या, जरी तुमचा अंगठा तुटून गेला असेल तर तुम्ही सामान उचलण्याचं काम, ठेवण्याचं काम करू शकता. म्हणून लक्षात ठेवायचं काय, या ठिकाणी त्या माणसाची अर्निंग कॅपॅसिटी कमी झाली. याचं कारण काय, यापूर्वी तो जो काही घड्याळाचे लहान लहान कंपोनंट जोडण्याचं काम होतं तो करू शकत होता, तो आता अंगठा तुटल्यामुळे करू शकत नाही, पण तो सामान उचलू शकतो. म्हणजेच काय, तो ते पर्टिक्युलर काम सोडून इतर काम करू शकतो. अशा वेळी लक्षात ठेवायचं, याला म्हणायचे पार्शियल डिसेबलमेंट. याचा अर्थ काय, मी जे काम करत होतो ते ऍक्सिडेंट पूर्वी तेच काम, एक्झॅक्ट काम मी करू शकत नाही, पण मी इतर काम करू शकतो. याला म्हणायचंय पार्शियल डिसेबलमेंट. प्रत्येक वेळी लक्षात घ्या, ज्या वेळी ऍक्सिडेंट होईल तुम्हाला एम्प्लॉयरने कॉम्पेन्सेशन दिलंच पाहिजे. आता ते किती प्रमाणात द्यायचंय किंवा डेथ झाली तर कोणाला द्यायचंय हा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट सांगतोय. आता टोटल डिसेबलमेंट म्हणजे काय, जर एखाद्या ऍक्सिडेंटने तुमची अशा प्रकारची हानी होते जेणे तुम्ही कुठेच काम करू शकत नाही. म्हणजे विचार करा, मशीनचं माल फंक्शनिंग झालं असेल आणि त्या माणसाची दृष्टी गेली, दोन्ही डोळे समजा त्या व्यक्तीचे गेले, तर अशा वेळी विचार करा त्या कोणत्या इंडस्ट्रीत तो काम करू शकत नाही, बरोबर आहे. मग अशा वेळी लक्षात ठेवायचंय, अशा प्रकारे जर त्याचा लॉस झाला असेल ज्याने तो परमनंटली कोणत्या इंडस्ट्रीमध्ये कोणतेही काम करू शकत नाही, तर याला म्हणायचंय परमनंट डिसेबलमेंट किंवा टोटल डिसेबलमेंट. हे जर डिसेबलमेंटचे दोन प्रकार, दोन्ही केसेसमध्ये कॉम्पेन्सेशन मिळेल, फक्त किती पर्सेंटेज मध्ये ती डिसेबलमेंट आहे ही सुद्धा बघितली जाईल. आता पर्सेंटेज आणि ठरवायचं कसं तर लक्षात घ्या, हा जो काही वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे या ठिकाणी एक शेड्यूल दिलेला आहे. आता पुढे तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल कायदा अभ्यासायला घ्याल त्याच्यावेळी तुमच्या शेड्यूल लक्ष देईल की कोणकोणत्या इंजुरीला टोटल म्हणायचंय, कोणकोणत्या इंजुरीला पार्शल म्हणायचंय. आता फक्त बेसिक इंट्रोडक्शनच्या दृष्टीने लक्षात घ्या, डिसेबलमेंट म्हणजे काय, कारखान्यामध्ये एखादा अपघात होणं
अपघात झाल्यामुळे तुमची शारीरिक हानी होणं आणि ती हानी झाल्यामुळे एकतर तुम्ही जे काही पर्टिक्युलर काम करत होता ते करू शकत नाहीत, पण इतर काही करू शकता, तर त्याला पार्शियल म्हणायचंय. आणि टोटल म्हणजे काय, तुम्ही एकही काम करू शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर दोन्ही हात जर गेले असतील ऍक्सिडेंटमध्ये, तर अशा वेळी तो माणूस त्या कारखान्यामध्ये कोणतेही काम करू शकत नाही. मग अशा प्रकारची एखादी गोष्ट आली त्याला टोटल डिसेबलमेंट म्हणायचंय. फक्त लक्षात घ्या, डिसेबलमेंटसाठी एक बेसिक खूप महत्वाची गोष्ट आहे, ऍक्सिडेंट त्याच कारखान्यात होणं. तो जो काही कामगार आहे त्याने कारखान्यात काम केलंय, तो घरी गेलाय आणि तो कुठेतरी फिरायला गेला आणि तिकडे त्याच्या कारचा ऍक्सिडेंट झाला असेल, टू व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि हानी झाली असेल, तर याला आपण डिसेबलमेंट मानायचं नाही. ज्यावेळी फक्त इन दी कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट त्या काम करत असताना जर ऍक्सिडेंट झाला, तरच फक्त तुमचा एम्प्लॉयर जो कोण ओनर असेल तो रिस्पॉन्सिबल राहील, तो कॉम्पेन्सेशन देईल, तो तुम्हाला मदत करेल. म्हणून काही वेळा बघा, अनुकंपा तत्व असतं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा जो कोण वारस असेल त्याला घेण्यात येतं. पण लक्षात घ्या, इन दी कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याच एम्प्लॉयमेंट मध्ये नसाल ज्या ठिकाणी तो ऍक्सिडेंट झालाय आणि इतर कुठेतरी असाल आणि ऍक्सिडेंट झालाय, तर अशा वेळी तुम्हाला कॉम्पेन्सेशन देण्यासाठी किंवा तुम्हाला मदत करण्यासाठी तुमचा एम्प्लॉयर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट प्रमाणे लायबल नाही. तर हे होते लेबर लॉचे दोन बेसिक कन्सेप्ट. त्या ठिकाणी आपण बघितलं, पहिली गोष्ट इंडस्ट्री म्हणजे काय, तर माणसाच्या गरजा भागवण्यासाठी मालक आणि कामगार एकत्रित प्रयत्नातून जे काही करतात, मग ती एखाद्या गोष्टीची निर्मिती असेल किंवा वितरण असेल, त्याला म्हणायचं इंडस्ट्री. तर डिसेबल म्हणजे काय, कारखान्यामध्ये एखादा ऍक्सिडेंट झालाय, कामाच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय, ज्यातनं शारीरिक हानी झाली आहे कामगाराची, ज्याच्यामुळे त्याची कमावण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती कमी झाली आहे. कारण काय, तो तेच काम करू शकत नाही किंवा कोणतेही काम करू शकत नाही. तर आता आपण पुढे जाणार आहोत. पुढचा कायदा आहे लॉ ऑफ टॉर्ट. आता पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, टॉर्ट म्हणजे काय, किंवा यापूर्वी तुम्ही टॉर्ट हा शब्द कुठे ऐकलाय का? ऐकला नसेल तर नाही म्हणून सांगा, बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन करणारच आहे. फक्त कोणी ऐकलंय का लॉ ऑफ टॉर्ट म्हणजे काय, किंवा नक्की टॉर्ट या शब्दाचा अर्थ काय आहे? माहित असेल तर सांगा, नसेल तरी पण मेसेज करून सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. मला काहीच माहित नाही, ठीक आहे. कोणाला काय माहित आहे का? असेल तर फक्त मेसेज करून सांगा. माहित नाही असं मानतोय, मग आता मी तुम्हाला सांगतोय. टॉर्ट म्हणजे अपकृत्य. याचा अर्थ काय, प्रत्येक गोष्टी संदर्भात प्रत्येक माणसाला ती गोष्ट वापरण्याचा, जगण्याचा, हवी तशी वापरण्याचा अधिकार असतो. मग ज्यावेळी तुमचा एक विशिष्ट अधिकाराचा भंग केला जातो, त्याला म्हणायचे लॉ ऑफ टॉर्ट. आता टॉर्ट मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात, इंजुरी आणि डॅमेजेस. आता या गोष्टीच्या संदर्भात मी तुम्हाला विचारणार आहे, इंजुरी म्हणजे काय आणि डॅमेजेस म्हणजे काय. मी तुम्हाला एक केस सांगतो, तुम्ही मला सांगा इंजुरी म्हणजे काय, डॅमेजेस म्हणजे काय. ओके. तर मी एक नवीन गाडी घेतली, ती मी एका पर्टिक्युलर जागी पार्क केली आणि माझ्या कामाला निघून गेलो. एक माणूस आला ज्याच्याकडे एक खिळा होता. त्या खिळ्याने त्याने काय केलं, माझ्या गाडीच्या हेडलाईट पासून टेल लॅम्प पर्यंत सलग एक स्क्रॅच ओढलेला आहे. स्क्रॅच मारल्यामुळे मला वाईट वाटतंय. मी कंपनीच्या शोरूम मध्ये गेलो, शोरूमला विचारलं की बाबा हा स्क्रॅच काढण्यासाठी किती रुपये घेतील, तर त्याने सांगितलं स्क्रॅच खूप डीप झालेला आहे, पूर्ण गाडीचा जो काही त्या पार्टचा आहे तो पुन्हा एकदा पेंटिंग करावी लागेल, 10 ते 15,000 खर्च येईल. तर अशा ठिकाणी इंजुरी काय आणि डॅमेजेस काय, अनम्यूट करून सांगितलं तरी सुद्धा चालेल. मला सांगा फक्त, त्या केसमध्ये माझ्या गाडीला कोणतरी स्क्रॅच मारलाय, मला 10 ते 15,000चं नुकसान झालंय. या ठिकाणी इंजुरी काय आहे आणि डॅमेजेस काय आहे? अनम्यूट करून सांगा, चुकलं तरी चालेल, बिंदास प्रयत्न करा. कारण बाकीचे कोणाची भीड बाळगण्याची गरज नाही. चुकलं तरी पण चालेल, बरोबर असेल तर खूपच चांगलं आहे. बिंदास प्रयत्न करून सांगा, इंजुरी काय आणि डॅमेजेस काय या केसमध्ये. हॅलो. ऍटलीस्ट हा बोला. सर, हॅलो. इंजुरी म्हणजे शारीरिक दुखापत, डॅमेजेस म्हणजे वस्तूची दुखापत. ओके. अजून कोणाचं उत्तर आहे का काही? प्रयत्न करा. अजून कोणाला उत्तर द्यायचंय का? ओके. तर आता मी सर्वांना सांगतोय उत्तर नक्की काय येईल ते. इंजुरीचा अर्थ लक्षात घ्या, तुमच्या अधिकाराचा भंग, याला इंजुरी म्हणायचंय. तर हा भंग किती प्रमाणात झाला आहे, आर्थिक प्रमाणात, त्याला डॅमेजेस म्हणायचंय. लक्षात घ्या मॅडम, सर्वांसाठीच सांगतोय. डॅमेजेस ही काही गोष्ट आहे ती माणसा संदर्भात असू शकते, वस्तू संदर्भात सुद्धा असू शकते, जी असते पैशाच्या स्वरूपात. तर इंजुरी म्हणजे काय, माझ्या अधिकाराचा भंग. एक आता फेमस केस जी तुम्हाला टॉर्ट मध्ये पुढे शिकता येईल. इलेक्शन होतं, इलेक्शन मध्ये वोटिंग सुरू झालं. आता एक माणूस वोटिंग करण्यासाठी आला, वोटिंग करण्यासाठी आल्यानंतर जो कोण मतदानात अधिकारी होता त्याने त्याला वोटिंग करायला दिलं नाही. तो माणूस याच्या अगेन्स्ट कोर्टमध्ये गेलाय. आता लक्षात घ्या, मला किंवा त्या व्यक्तीला ज्या पार्टीला वोटिंग करायचं होतं ती पार्टी आता निवडून आलेली आहे, त्यांना सत्ता मिळालेली आहे, तरी सुद्धा कोर्टाने त्या माणसाला भरपाई दिलेली आहे. याचं कारण काय, माझा कायदेशीर अधिकार होता ते मत देणं, बरोबर आहे. पण ते मत मला द्यायला दिलंय का त्याने, नाही. मग पार्टी कोणतीही येऊ दे, मला इंजुरी झाली आहे. गाडीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो इंजुरी अँड डॅमेजेस काय. ज्यावेळी मी गाडी घेतली त्यावेळी माझा अधिकार आहे ती गाडी नीट वापरणं, त्या गाडीचा पूर्ण उपभोग घेणं. येत्या गोष्ट लक्षात.
त्या गाडीवर ज्यावेळी स्क्रॅच मिळाला त्यावेळी मला जे काही दुःख झालं असेल, माझ्या अधिकाराचा जो काही भंग झाला असेल, त्याला म्हणायचे मला झालेली इंजुरी. डॅमेजेस म्हणजे काय, त्या संदर्भात जे काही आर्थिक नुकसान झालंय त्याला म्हणायचे डॅमेजेस. लक्षात घ्या, टॉर्ट मध्ये इंजुरी सगळ्यात महत्वाची आहे डॅमेजेस पेक्षाही. काही वेळा तुमचं आर्थिक नुकसान काही होत नाही, पण माझ्या अधिकाराचा भंग झाला ना, एवढं सफिशियंट आहे मी टॉर्टद्वारे कोर्टमध्ये जाण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपण वोटिंगचं घेतलं, मला वोटिंग करून एबीसी नावाची पार्टी निवडून आणायची होती. एबीसी पार्टी निवडून आली, पण मला वोटिंग करता आलं का, त्या अधिकाऱ्यामुळे नाही. मग मला इंजुरी झाली, म्हणजे माझ्या अधिकाराचा भंग झाला असेल तर अशा वेळी लक्षात ठेवायचं मी टॉर्टने घेऊ शकतो. आता कन्सेप्ट क्लिअर झाले का इंजुरी आणि डॅमेजेसची. इंजुरी म्हणजे तुमच्या अधिकाराचा भंग. एखादी तुम्ही नवीन वस्तू घ्या, ती वस्तू मी टाकून दिली, तुमच्या अधिकाराचा भंग झाला. भलेही तुम्हाला ती वस्तू फ्री मिळालेली असू दे. इकडे आर्थिक इंजुरी म्हणजे लक्षात घ्या, इंजुरी म्हणजे पैसा नाही. इंजुरी म्हणजे काय, तर तुमच्या अधिकाराचा भंग होणं. डॅमेजेस म्हणजे पैसा, जो काही असेल तो. टॉर्ट मध्ये किती पैसे मिळतील आणि किती नाही, हे तुम्ही आणि त्या वस्तूची किंमत, तुमचे फिलिंग, तुमचं रिलेशन यावर डिपेंड करतंय. आता लक्षात घ्या, टॉर्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सांगितलेले आहेत. त्यातील तुमच्यासाठी फक्त महत्व आहेत पब्लिक न्यूजन्स आणि प्रायव्हेट न्यूजन्स. आता नावाप्रमाणे लक्षात द्या, ज्यावेळी तुम्ही लोकांना त्रास देणार आहात त्यावेळी तो होईल पब्लिक न्यूजन्स. ज्यावेळी तुम्ही एका पर्टिक्युलर व्यक्तीला त्रास देता त्यावेळी होतो प्रायव्हेट न्यूजन्स. सेरीत काय म्हटलंय बघा, अ पब्लिक न्यूजन्स इज अन ऍक्ट अफेक्टिंग पब्लिक एट लार्ज or some considerable portion of it and it must interfere with rights which member of community might otherwise enjoy. याचा अर्थ काय, एखाद्या कम्युनिटी संदर्भात, एखाद्या लोकांच्या संदर्भात ज्यावेळी त्यांना त्रास होतो, ज्यावेळी त्यांच्या अधिकारांचा भंग होतो, त्यावेळी होतोय पब्लिक न्यूज. म्हणजे बघा, तुमची एक कॉलनी आहे जिकडे तुम्ही राहता, प्रत्येकाला शांततेत, आरोग्यदायी, चांगल्या वातावरणात राहण्याचा अधिकार आहे. पण विचार करा, तुमच्या जवळ एक हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये जो काही कचरा असतो तो एका कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये डिस्पोजलसाठी पाठवणं आवश्यक असतं. पण तुमचं हॉस्पिटल करताय काय, तुमच्या कॉलनीत जी कचरा कुंडी आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये ज्या काही इंजेक्शन असतील, सुया असतील, जे काही पार्ट असतील ते सगळं टाकत आहे. मग अशा ठिकाणी तुमच्या आरोग्यास धोका निर्माण होते, बरोबर आहे. किंवा आता कोरोनाची पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे, मग जे काही खराब झालेले पीपीई किट आहेत, वापरलेले पीपीई किट आहेत, ते सगळे आणून तुमच्या कॉलनीमध्ये टाकतायत. झालाय पब्लिक न्यूजन्स. कारण काय, कॉलनीतील सर्व लोकांच्या आरोग्यास धोका हा कचरा टाकल्यामुळे झालाय. येते गोष्ट लक्षात. अशाच प्रकारे आरोग्य असेल असं नाही, आरोग्य व्यतिरिक्त तर कोणतीही गोष्ट असते ज्यामुळे ज्यावेळी जास्त लोकांच्या समूहाला त्रास होईल त्यावेळी होईल पब्लिक न्यूजन्स. प्रायव्हेट न्यूजन्स म्हणजे काय, nuisance interfere with the right of specific person or entity, it is considered as private nuisance. Unlike public nuisance, a private nuisance is an act affecting some particular individual or individuals as distinguished from public at large. The remedy is an action for private nuisance is a civil action for damages or an injunction or both or not an indictment. आता लक्षात ठेवायचंय काय, ज्या प्रकारे माणसांच्या समूहाला तुम्ही त्रास देऊ शकता, त्याच प्रकारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्रास देऊ शकता. जर त्या विशिष्ट व्यक्तीला त्रास झालाय तर त्याला म्हणायचे प्रायव्हेट न्यूजन्स. फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा शेजारी आणि तुम्ही, तुमचा शेजारी काय करतोय, रोज सकाळी उठतोय, आपला सर्व कचरा भरतोय, आपलं अंगण साफ ठेवायचंय म्हणतो, कचरा ओतून शेजाऱ्याच्या अंगणात टाकतोय. येते गोष्ट लक्षात. माझं अंगण साफ झालंय पण शेजाऱ्याचं अंगण कचऱ्याने भरलेलं आहे. अशी गोष्ट जर मी रोज करत असेल याला म्हणायचं प्रायव्हेट न्यूजन्स. किंवा काय, माझ्या घरी कार्यक्रम आहे पण मी काय करतोय, जी काय डॉल्बी, जी काय डीजेची वॉल आहे ती कम्प्लीट माझ्या शेजाऱ्याच्या घराच्या तोंडाकडे करतोय आणि त्याला त्रास देण्यासाठी जोर जोरात गाणी लावतोय. अशा प्रकारे गोष्ट झाली, म्हणायचे प्रायव्हेट न्यूजन्स. किंवा माझ्याकडे पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी भरून एवढी ओतली की माझे जे काही जमिनीतलं पाणी होतं ते शेजाऱ्याच्या जमिनीत गेलं आणि त्याने जे काही सामान वस्तू ठेवलेल्या होत्या सगळ्या खराब झाल्या. आला प्रायव्हेट न्यूजन्स. लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी एका विशिष्ट व्यक्तीला त्रास होतोय, विशिष्ट व्यक्तीच्या अधिकाराचं उल्लंघन होते. कारण काय, एखाद्या व्यक्तीने समजा फ्लॅट घेतला असेल, विचार करा एक एजेड व्यक्ती आहे ज्याने एक फ्लॅट घेतलेला आहे, तर अशा त्या फ्लॅटमध्ये पीसफुल राहण्याचा अधिकार त्या एजेड व्यक्तीला आहे. पण विचार करा, त्या शेजारचा माणूस आहे तो जोर जोरात डीजेवर गाणी लावतोय, डान्स करतोय, एवढ्या मोठ्या आवाजात करतोय की इतर फ्लॅटमधील माणसांना पण त्रास होतोय. अशा ठिकाणी पण त्याच्या शेजारी जो कोण व्यक्ती असेल ज्याने फ्लॅट घेतलाय त्याच्यासाठी तो प्रायव्हेट न्यूजच आहे. कारण काय, प्रत्येकाला त्याची प्रॉपर्टी वापरण्याचा अधिकार आहे आणि जर त्या अधिकारामध्ये जर इंटरफिअरन्स झाला असेल त्यावेळी मिळेल प्रायव्हेट न्यूजन्स. फक्त लक्षात ठेवायचंय, प्रायव्हेट न्यूजन्ससाठी तुम्ही त्या गोष्टीचे ओनर असणं आवश्यक आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, माझा शेजारी त्याच्याकडचा कचरा उचलून माझ्या अंगणात टाकतोय, पण कधी, जर त्या प्रॉपर्टीचा मी ओनर असेल, मी मालक आहे, तर मी त्या प्रायव्हेट न्यूजन्सची कंप्लेंट करू शकतो. ऍज कम्पेअर टू माझा मित्र आला असेल तर तो ते कचरा टाकणाऱ्या शेजाऱ्याला हटकू शकतो, हे टाकू नको म्हणून सांगू शकतो, पण टॉर्टच्या अंडर तो राईट घेऊन कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करू शकत नाही. याचं कारण लक्षात घ्या, माझी जमीन माझा अधिकार आहे, बरोबर आहे का. त्यामुळे जर काय हानी झाली तर ती मला होणार आहे, माझ्या मित्राला, नातेवाईकाला होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, प्रायव्हेट न्यूजन्स मध्ये ओनरशिप तेवढीच महत्वाची आहे. ज्या प्रॉपर्टीचा मी ओनर आहे त्या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरफेअर केलं किंवा एन्जॉयमेंट जर करायला देत नसेल, फक्त त्याच वेळी तुम्ही प्रायव्हेट न्यूजन्सची कंप्लेंट करू शकता. ओनर व्यतिरिक्त इतर कोणीही व्यक्ती कितीही त्रास झाला तरी सुद्धा प्रायव्हेट न्यूजन्सची कंप्लेंट करू शकत नाही.
पब्लिक न्यूजच्या बाबतीत लक्षात ठेवा, पब्लिक न्यूजच्या बाबतीत एकटा व्यक्ती कधीही जाऊन कंप्लेंट करू शकत नाही. ऍज अ ग्रुप, ऍज अ कम्युनिटी ज्यावेळी कंप्लेंट असेल त्याचवेळी त्याला पब्लिक न्यूजच मानता येईल. अदरवाईज जर तुम्हाला एकट्याला त्रास होतोय ना, तर त्याला आपण प्रायव्हेट न्यूजच मानायचं आहे. आता पुढे येऊया लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत लक्षात ठेवा, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार कायदा. दोन व्यक्ती संदर्भात ज्यावेळी करार होईल कोणत्याही प्रकारचा असू दे, त्यावेळी त्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट महत्वाचा आहे. आता कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये लक्षात ठेवायचंय, कन्सेंट खूप महत्वाची आहे. कन्सेंटचा अर्थ काय? संमती. एखादी गोष्ट जर माझ्या संमतीशिवाय झाली असेल तर त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट मानायचं नाही. म्हणून इकडे काय म्हटलंय बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 13 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, consent means when both the parties agrees to the same thing in the same sense of mind or युनिसेन्स ऑफ माइंड. इकडे काय म्हटलंय बघा, एखाद्या गोष्टी संदर्भात एकाच प्रकारे एकमत ज्यावेळी दोन माणसांचं होईल त्यावेळी त्याला आपण कन्सेंट मानायचे. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक आपण टीव्हीवर स्किट बघितलं असेल, एखाद्या माणसाला वधूवर सूचक मंडळात जायचं असतं आणि तो जातो गाडी विकणाऱ्या एजंटकडे. दोघे जण बोलतायत, एक गाडीविषयी बोलतोय, दुसरा बायकोविषयी बोलतोय. दोघांनी ठरवलं उद्या आपण भेटायला जायचंय. एकाला मुली बघायला जायचंय आणि एजंटला गाडी दाखवायला जायचंय. दोघांचं अग्रीमेंट तर झालंय की उद्या भेटायचंय, पण सब्जेक्ट मॅटर काय? एकाचा आहे गाडी, दुसऱ्याचा आहे बायको. मग अशा प्रकारचं अग्रीमेंट चालत नाही. कॉन्ट्रॅक्ट मध्ये एकाच गोष्टी संदर्भात एका विशिष्ट पद्धतीने दोघांचे एकमत होणं आवश्यक आहे. आता याला फ्री कन्सेंट का म्हणतात लक्षात घ्या. अशा प्रकारची कन्सेंट कधी फ्री मानता येईल? ज्यावेळी त्याच्यामध्ये फ्रॉड नसेल, कोअर्शन नसेल, अनड्यू इन्फ्लुएन्स नसेल, मिसरिप्रेझेंटेशन नसेल आणि मिस्टेक नसेल. फ्रॉड म्हणजे काय? फसवणूक करून एखाद्या गोष्टीच्या संदर्भात मी मालकच नाहीये आणि तरी पण स्वामी तुम्हाला ती गोष्ट विकतोय, त्याला म्हणायचे फ्रॉड. कोअर्शन म्हणजे काय? एखादा गुन्हा होईल याची तुम्हाला भीती दाखवून. म्हणजे विचार करा, मूवी मध्ये दाखवण्यात येतं की तुम्हारी सारी जायदाद मेरे नाम कर दो वरना मी इसको मार डालूंगा. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही मूवी मध्ये बघितल्या असतील. इकडे काय केलं जातं, एखादा गुन्हा होईल, एखादी भीती असेल, अशा प्रकारची भीती दाखवून ज्यावेळी तुम्ही एखाद्याची संमती घेता त्यावेळी मिळते कोअर्शन. अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे काय? अवचवी प्रभाव. तुमच्याकडे धर्मगुरू आहे, त्याच्याकडे तुम्ही जाताय दीक्षा घेण्यासाठी आणि तो सांगतोय तुमची सगळी प्रॉपर्टी मला द्या आणि त्याच्या प्रभावाखाली ज्यावेळी तुम्ही ती गोष्ट करत असाल त्याला म्हणायचे अनड्यू इन्फ्लुएन्स. मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे काय? चुकीची गोष्ट भासवून असेल. मिस्टेक म्हणजे चुकीने असेल. म्हणजे विचार करा, एखादी मुलगी हॉटेलमध्ये गेली आहे, तिला हॉटेलचा जो कोण असेल, मालक असेल किंवा वेटर असेल, तो विचारतोय तुम्हाला जेवणामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. लिस्ट खूप मोठी आहे, ती प्रत्येकाला हो हो म्हणत चालली आहे. आणि एक मध्ये मुलगा आला, विचारतोय माझ्याशी लग्न करशील का? तर त्याला पण हो म्हटलं. मग याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मानता येईल का? नाही. इकडे ती सांगत काय होती, वेटरला सांगत होती आणि बाय मिस्टेक तिने या मुलाला सुद्धा हो म्हटलंय. लग्न करेल का त्याच्याशी? नाही. मग लक्षात ठेवायचंय, फ्री कन्सेंट ही नेहमी कशी असली पाहिजे, तर त्या व्यक्तीने पूर्ण शुद्धीत राहून असली पाहिजे. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा फ्रॉड म्हणजे फसवणूक असताना, धाकदपटशे असता कामा नये, मिसरिप्रेझेंटेशन असताना किंवा चूक असताना तर फ्री कन्सेंट मानायचं. फ्री कन्सेंट असेल तर कॉन्ट्रॅक्ट होत नाही. आजचं लेक्चर संपलेलं आहे.